नमस्कार. कसे आहात सगळे? मी हेमंत हेडाव तुम्हा सर्वांना आज म्हणजे 4 डिसेंबर रोजी भारतीय नौदल सेनेच्या दिवशी म्हणजेच इंडियन नेव्ही डेच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आमच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत देखील करतो. तुम्हाला नौदल दिवसाच्या म्हणजेच नेव्ही डेच्या शुभेच्छा देऊन मी थांबणार नाहीये. तर आजच्या भागात आपण भारतीय नौदल सेना म्हणजेच इंडियन नेव्ही यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत. इंडियन नेव्हीबद्दल तर आपण सगळेच ऐकून आहात, आपण वाचलंय, ऐकले देखील. पण आपल्याला इतिहास माहीत आहे का? या नौदल सेनेची सुरुवात कुठून झाली आणि कशी झाली? आजच्या भागात आपण तेच जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण इतिहास जाणून घेण्याआधी आपण एका सोप्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया की 4 डिसेंबरलाच का भारतीय नौदल दिन म्हणजेच इंडियन नेव्ही डे हा साजरा केला जातो? भारतात सर्वात पहिला नेव्ही डे साजरा केला गेला तो 21 ऑक्टोबर 1944 रोजी. आणि तेव्हा 21 ऑक्टोबर हा नेव्ही डे म्हणून घोषित करण्यात आला. पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपण तर 4 डिसेंबरला साजरा करतो. तर इथे एका गोष्टीवर तुम्ही लक्ष द्या की 21 ऑक्टोबर 1944 रोजी जेव्हा पहिल्यांदा भारतीय नेव्ही डे साजरा झाला तेव्हा आपला भारत देश इंग्रजांच्या ताब्यात होता. तेव्हा नौदलाचे प्रमुख अधिकारी इंग्रज असल्यामुळे भारतीय नौदल हे इंग्रजांच्या अधिपत्याखाली कार्यरत होते. तेव्हा या नौदलाचे नाव भारतीय नौदल म्हणजेच इंडियन नेव्ही नसून रॉयल इंडियन नेव्ही असे होते. तेव्हा त्याचा लोगो देखील वेगळा होता. तुम्ही इथे ते पाहू शकता. पण इंग्रजांनी हा दिवस का निवडला? तर त्याचं उत्तर आपल्याला सापडतं या ट्रॅफल्गरच्या लढाईत. 21 ऑक्टोबर 1805 रोजी ब्रिटिश रॉयल नेव्ही आणि फ्रेंच आणि स्पॅनिश नौदलाच्या दरम्यान युद्ध झालं. हे युद्ध अटलांटिक महासागरात केप ट्रॅफल्गर नावाच्या भूभागाच्या जवळ झाले. म्हणून या युद्धाला ट्रॅफल्गरची लढाई असं म्हटलं जातं. या युद्धात ब्रिटिश रॉयल नेव्हीचा विजय झाला होता. म्हणूनच तेव्हापासून ब्रिटिश हा दिवस नेव्ही डे म्हणून साजरा करतात. आपला या युद्धात काही सहभाग नव्हता, पण केवळ इंग्रजांचा राज्य असल्यामुळे हा दिवस भारतात देखील तेव्हाच्या रॉयल इंडियन नेव्हीद्वारे साजरा करण्यात आला होता. पण मग तरी प्रश्न राहतोच की आपण 4 डिसेंबर रोजी हा दिवस का साजरा करतो? 4 डिसेंबर हा दिवस आपण नेव्ही डे म्हणजेच भारतीय नौदल दिन म्हणून का साजरा करतो हे जाणून घेण्यासाठी आपल्याला 1971 मध्ये करण्यात आलेल्या ऑपरेशन ट्रायडंटवर नजर टाकावी लागेल. भारत स्वतंत्र झाला होता, इंग्रज भारतातून गेले होते आणि सोबतच पाकिस्तान देखील एक वेगळा देश म्हणून जन्मास आला होता. त्यावेळेस भारत पाकिस्तान युद्ध देखील मोठ्या प्रमाणात सुरू होतं. याच युद्धाचा एक भाग म्हणून भारताने ऑपरेशन ट्रायडंटची योजना आखली आणि पाकिस्तानामधील कराची बंदरावर हल्ला केला. कराची बंदरावर तेव्हा पाकिस्तानी नौदलाचे मुख्यालय होते, त्यामुळे भारताने या बंदराची निवड केली. 4 डिसेंबरच्या रात्री हे ऑपरेशन केले गेले. या युद्धात पाकिस्तानला आणि ब्रिटिश रॉयल नेव्हीला खूप नुकसान झाले. ब्रिटिश रॉयल नेव्हीला यासाठी कारण मित्र राष्ट्र म्हणून तेव्हा ब्रिटिश पाकिस्तानच्या बाजूने त्यांच्या सेवेत तैनात होता. या युद्धात रॉयल नेव्हीचे HMS कॅडीज, HMS चॅरिटी या 2 सशस्त्र युद्ध नौका गमवाव्या लागल्या. तर PNS मुहाफिज हा एक माइनस्वीपर युद्धासाठी पोहोचवल्या जाणाऱ्या पाकिस्तानी दारुगोळा जहाज आणि बंदरावर असलेल्या ऑइल टँक भारताने उद्ध्वस्त केले. भारताने यासाठी केवळ आपल्या निपत, निर्घाट, वीर या 3 युद्ध नौकांचा वापर केला होता. या युद्धात पाकिस्तानला आपल्या युद्ध नौकांसहित त्यांच्या जवानांचे प्राण देखील गमवावे लागले होते. पण भारताची एकही जीवितहानी किंवा किंचितही नुकसान झाले नव्हते. याच युद्धात भारताने पहिल्यांदा युद्ध नौकांवरील मिसाईलचा वापर केला होता. या मिळवलेल्या यशाचा मान राखण्यासाठी भारतात हा दिवस नेव्ही डे म्हणून साजरा घोषित करण्यात आलं आणि तेव्हापासून आपण 4 डिसेंबर हा दिवस भारतीय नौदल दिवस म्हणजेच इंडियन नेव्ही डे म्हणून साजरा करतो. नेव्ही डे आपण का साजरा करतो ही माहिती तर तुम्हाला मिळालीच आहे. आता जरा आपण भारतीय नौदलाच्या इतिहासावर नजर टाकूया. इंडियन नेव्हीची सुरुवात कधी झाली? तुम्हाला काय वाटतं? नाही, बऱ्याच जणांना हा प्रश्न विचारला तर उत्तर आलं की ब्रिटिशांनी स्थापना केली. हां, हे मान्य आहे की सध्याच्या भारतीय नौदलाची उत्पत्ती आपल्याला 1612 पर्यंत मिळते. त्याचं झालं असं की तेव्हा भारतात पोर्तुगीज आणि ब्रिटिश दोघेही राज्य करत होते. व्यापारावरून त्यांच्यात नेहमी वाद व्हायचे. असंच एक युद्ध झालं ज्याला स्वालीची लढाई असं म्हटलं गेलं. या नौदल युद्धात इंग्रजांनी पोर्तुगीजांचा पराभव केला. परंतु ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार व्यवस्थित चालावा, समुद्रमार्गी व्यापार करण्यात अडथळा येऊ नये म्हणून ईस्ट इंडिया कंपनीने पहिली नौदल शाखा तयार केली आणि 5 सप्टेंबर 1612 रोजी आपले पहिले लढाऊ जहाज भारताच्या गुजरात किनारपट्टीवर उभे केले. पण हा झाला इंग्रजांच्या दृष्टिकोनातला इतिहास. आपल्या भारताचा इतिहास इंग्रजांपासून सुरू होतो का? तर नाही. आपल्या भारताचा इतिहास हा कितीतरी हजारो वर्षांपासूनचा आहे. चला ते मी सांगतो. भारताचा सागरी इतिहास हा जवळजवळ 6000 वर्षांपूर्वीचा आहे. अगदी सिंधू संस्कृती पूर्वीचा आहे.
19व्या शतकातील कच्छ नाविकांच्या लॉगबुकमध्ये नोंदवले गेले आहे की भारताचे पहिले गोदी म्हणजे डॉक सिंधू संस्कृतीच्या काळात सुमारे 2300 इसवी सन पूर्वी लोथड येथे बांधण्यात आले होते. हे झाले आपल्याकडे लेखी आणि प्रत्यक्ष पुरावे. पण जर आपण हिंदू ग्रंथांमध्ये डोकावून पाहिलं तर ऋग्वेदात आपल्याला याचे काही पुरावे मिळतात, ज्यात वरुण देव हे स्वतः आपल्याला पृथ्वीवर असणाऱ्या सागरी आणि महासागरी मार्गाचे ज्ञान आपल्यासमोर देतात. याचा एकच अर्थ होतो की भारताचा सागरी इतिहास हा खूप जुना आहे, इतका जुना की त्याच्या उगमापर्यंत आपण जाऊ शकत नाही. वसिष्ठी पुत्र पुलमावी हा सातवाहन राजा होता. त्याच्या वेळेच्या शिशाच्या नाण्यांवर तुम्ही प्राचीन भारतीय जहाजाचे चित्र पाहू शकता. तसेच चोल साम्राज्यातला पहिला राजेंद्र यांनी त्यांच्या कारकिर्दीत भव्य नौदल सुरू केलेले आपल्याला दिसून येतं. गुप्त साम्राज्यामध्ये, मौर्य साम्राज्यामध्ये आपल्याला नौदल सेना पाहायला मिळतात. मुघल नौदल सेना, मराठा नौदल सेना आपल्याला माहीत असेलच. फक्त इंग्रजांच्या आगमनाच्या वेळी त्यांचा वापर कमी झालेला आपल्याला दिसून येतो आणि याच गोष्टीचा इंग्रजांनी देखील फायदा उचलला. भारतीय नौदल सेना म्हणजेच इंडियन नेव्हीबद्दल आपण जाणून घेत आहोत. मग भारतीय नौदल सेनेच्या पितामहांना विसरून कसं चालेल? द फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल तुम्हाला काही सांगण्याची क्षमता माझ्यात नाही. यांचा इतिहास ही महाराष्ट्राची माती आपल्याला सांगते. हां, पण मी महाराजांच्या नौदल सेना प्रमुखाबद्दल नक्की सांगेन. 1674 मध्ये महाराजांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली. तेव्हाच महाराजांनी मराठा नौदलाची देखील सुरुवात केली आणि या नौदलाचे प्रमुख होते साताऱ्याचे कान्होजी आंग्रे. जंजिरा वगळता मुंबई ते वेंगुर्ला या भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर त्यांचा दबदबा होता. मुघलांच्या आरमारा विरोधात ते पाय रोवून उभे होते. तर युरोपीय व्यापारी जहाजांवर हल्ले करून ईस्ट इंडिया कंपनीची असंख्य जहाजे आपल्या ताब्यात घेतली. पोर्तुगीज आणि ब्रिटिशांनी मिळून त्यांना पायबंद घालण्याचा प्रयत्न केला. पण एकटे कान्होजी आंग्रे 1729 पर्यंत आपला शेवटचा श्वास घेईपर्यंत सर्वांना पुरून उरले. तर असा होता आपल्या भारतीय नौदल सेनेच्या थोडक्यात इतिहास. आजच्या भागात आपण इंडियन नेव्हीचा इतिहास आणि पराक्रम पाहिला. सोबत हे सुद्धा जाणून घेतलं की इंडियन नेव्ही डे का आणि कधी साजरा केला जातो. तर आता वेळ झाली आहे एका छोट्या प्रश्नाची. आजचा प्रश्न आहे की ऑपरेशन ट्रायडंटसाठी भारताने कोणत्या युद्ध नौकांचा वापर केला होता? जर तुम्ही हा भाग अगदी मन लावून पाहिला असेल तर खाली कमेंट बॉक्स ओपन आहे. उत्तर पटकन कमेंट करून सांगा. आणि हो, जसं तुमच्या ज्ञानात भर पडली त्याप्रमाणे तुम्हाला वाटत असेल त्या तुमच्या आवडत्या व्यक्तीला हा भाग पाठवून त्या व्यक्तीच्या माहितीत देखील नक्की भर घाला. चला भेटूया पुढच्या भागात. पण जाण्याआधी जर अजूनही तुम्ही आमचे भाग पाहत असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, कारण त्यामुळे आमचे भाग सगळ्यात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. चला मग आता नक्कीच भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत काही ना काही वाचत राहा, कारण वाचाल तर वाचाल.